नात्यामध्ये नेहमी तुमचाच दोष असतो का? नेहमी तुमचीच चूक असते का? तुम्ही सतत स्वतःला एक्सप्लेन करत असता का नात्यामध्ये? कदाचित याचं कारण असेल की तुमचा जो पार्टनर आहे, जोडीदार आहे, तो नार्सिस्टिक पॅटर्नचा असू शकतो. काय आहे नार्सिस्टिक पॅटर्न? त्याचा आणि नात्यावरती कसा परिणाम होतो? कसं ओळखायचा माझा जो पार्टनर आहे, जोडीदार आहे, तो नार्सिस्टिक आहे का नाही? आणि असेल तर त्यावरती नेमकी उपाययोजना काय करायची? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नार्सिझम हा एक व्यक्तिमत्वाचा प्रकार आहे. नार्सिस्टिक पॅटर्न असतात बऱ्याच जणांमध्ये. त्याचे दोन प्रकार आहेत. म्हणजे एक आहे ज्याला आपण म्हणतो हेल्दी नार्सिझम आणि दुसरं आहे टॉक्झिक नार्सिझम. हेल्दी नार्सिझम नावाप्रमाणेच आपल्या लक्षात येईल की यामध्ये व्यक्तीला स्वतःबद्दल आदर असतो, स्वतःवरती प्रेम असतं, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप चांगला असतो आणि त्यांचा जो विचार करण्याचा जो पॅटर्न आहे किंवा पद्धत आहे ती अशी असते की मी महत्वाचा आहे पण तुम्हीही महत्वाचे आहात. नेमकं याच्या उलट टॉक्झिक नार्सिझम मध्ये दिसतं. त्यांना असं असतं की मी महत्वाचा आहे आणि फक्त मीच महत्वाचा आहे. त्यामुळे स्वतःवर प्रेम वगैरे सगळं असतं पण दुसऱ्यांविषयी त्यांच्यामध्ये समानुभूती नसते. दुसऱ्यांना समजून घेणं, दुसऱ्यांचं ऐकणं हे त्यांना जमतच नाही. नेहमी तेच बरोबर असतात, त्यांचंच सगळं बरोबर असतं आणि ते म्हणेल तसंच व्हायला पाहिजे असा सगळा पॅटर्न असतो. हा जो टॉक्झिक नार्सिझम आहे ना, तो नात्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसतो. कसा दिसतो नात्यामध्ये? तर पहिले आपल्याला दिसतं की समोरची व्यक्ती आहे ना, जी नार्सिस्टिक म्हणजे टॉक्झिक नार्सिझम ज्यांच्यामध्ये आहे, ते आपल्याला दिसतात की सतत ते सांगतात की तुझी चुकी आहे. ते ब्लेम करतात आणि गिल्ट देतात की माझी चुकी नाहीच आहे. जे काही होतंय ना त्याच्यात तुझीच चुकी आहे, समोरच्याचीच चुकी आहे. हे अगदी इतक्या ठामपणे सांगतात की त्या व्यक्तीला वाटतं हो असू शकतं. असं जर होत असेल तर तो नार्सिस्टिक पॅटर्न आहे आणि तो टॉक्झिक आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे जोडीदाराच्या भावना त्या नाकारतात. म्हणजे असं कसं वाटू शकतं? याला काय इतकं काय त्याला मनाला लावून घ्यायचं? पण समोरच्या व्यक्तीच्या भावना आहेत हे हे ते नाकारतात. किंवा इतकं काय ड्रामा करायचा, इतकं काय लावून घ्यायचं मनाला, इतकं काय सेन्सिटिव्ह व्हायचं. म्हणजे समोरच्याच्या ज्या भावना आहेत त्यांना ते सपशेल नाही म्हणून सांगतात की या भावनाच नाहीयेत किंवा या चुकीच्या भावना आहेत. म्हणजे समोरच्याला चुकीचं ठरवतात. हेही लक्षण टॉक्झिक नार्सिझम मध्ये आपल्याला दिसून येतं. तिसरं आणि अजून महत्वाचं, ते समोरच्या व्यक्तीला ना सतत कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, मॅनिप्युलेट करतात. कंट्रोल कसं करतात? कदाचित डायरेक्ट कंट्रोल नसतील करत, पण न बोलून प्रेशर क्रिएट करणं, प्रतिक्रियाच न देणं आणि एक टेन्शन क्रिएट करणं. म्हणजे समोरचा व्यक्ती आपोआप आपलं ऐकेल. म्हणजे कधी डायरेक्ट तर कधी इनडायरेक्ट पद्धतीने, पण ते समोरच्या व्यक्तीला कंट्रोल करत असतात. त्यांना मॅनिप्युलेट, त्याचं जे वागणं आहे ते देखील मॅनिप्युलेट करतात. अशी जर लक्षणं दिसून येत असतील आपल्या जोडीदारामध्ये किंवा स्वतःमध्ये, तर आपल्याला टॉक्झिक नार्सिझमचा पर्सनॅलिटीचा भाग आपल्यामध्ये आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता याचा परिणाम काय होतो नात्यावरती? अगदी साहजिक आहे, सतत वाद होणं, भांडणं होणं किंवा जो दुसरा जोडीदार आहे ना त्याला स्वतःबद्दलचं खूप कमी विश्वास असणं, आत्मविश्वास कमी असणं, स्वतःवरती प्रेम कमी असणं, भीतीची भावना असणं, एन्झायटी असणं, हे सगळं जो जोडीदार आहे ना त्याच्यामध्ये मग आपल्याला दिसून यायला लागतं. मग यावरती उपाय काही करता येतील का? बघा, परत हा समोरच्या व्यक्तीमध्ये जर का नार्सिस्टिक पॅटर्न असेल तर आपण त्या व्यक्तीला बदलू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण मी माझ्यात बदल करू शकते ना. मी माझ्यामध्ये काही वेगळा पॅटर्न जर माझा तयार केला किंवा माझ्या विचारामध्ये, वर्तनामध्ये बदल जर केला तर जो त्रास होतोय ना तो त्रास माझा कमी होणार आहे. त्यासाठी पहिले आपल्याला कायम जे करायचं ते स्वीकारायचंय की माझा जोडीदार जो आहे तो नार्सिस्टिक पॅटर्नचा आहे. मग कदाचित एकदम टॉक्झिक नसेल पण एकदम हेल्दी पण नसेल. म्हणजे 4 पैकी 3 पैकी एखादाच क्वालिटी असेल किंवा एखादाच ट्रेट त्याच्यामध्ये असेल, पण आहे हे आपण स्वीकारूया की नार्सिस्टिक पॅटर्नचा आहे. एकदा हे आपण मान्य केलं, मग दुसरं आपल्याला जे करायचं ते अत्यंत महत्वाचं, ते म्हणजे आपल्या बाउंड्रीज आपण सेट करूया की मला हे चालणार आहे आणि मला हे चालणार नाहीये. या आवाजामध्ये बोललेलं मला स्वीकार्य नाहीये, मला जमणार नाहीये, हे आधी मी स्वतःला सांगायचंय. त्यामुळे आपल्या आपल्या बाउंड्रीज आपण सेट करायच्या की या लेवल पर्यंत मी ऐकणार आहे, ह्याच्या पुढे मला जमणार नाही.
हे आणि क्लिअर कट आपल्या वर्तनात, आपल्या विचारात आलं पाहिजे. तिसरं, आपण रिॲक्ट करायच्या ऐवजी रिस्पॉन्ड करायला शिकूया. प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे असं अजिबातच गरजेचं नाहीये. त्यामुळे आपण शक्यतो वादापासून लांब राहू शकतो. आणि जर द्यायचंच असेल तर आपण रिस्पॉन्ड करूया. लगेचच प्रतिक्रिया न देता आपण थोडंसं थांबून प्रतिक्रियेच्या ऐवजी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करूया. चौथं जे करायचं आहे ते आहे स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःवरती प्रेम करणं. हे सगळं करत असताना जर आपला ताण आटोक्यात राहत असेल, आपली एन्झायटी आटोक्यात राहत असेल तर खूप चांगलं. पण एवढं करूनही जर आटोक्यात येत नसेल तर मात्र आपण सायकोलॉजिस्टची, काउन्सिलरची मदत घेतलीच पाहिजे. कारण त्याशिवाय आपण शांत चित्ताने, समाधानी चित्ताने आयुष्य जगू शकणार नाही आहोत. त्यामुळे जर का आपल्या जोडीदारामध्ये किंवा स्वतःमध्ये असे नार्सिस्टिक ट्रेट्स असतील तर हे उपाय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की असं कोणी तुमच्या आजूबाजूला आहे का ज्यांच्यामध्ये हे नार्सिस्टिक ट्रेट्स आहेत. हा व्हिडिओ एका व्यक्तीसोबत का होईना नक्की शेअर करा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.